राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत। जितेंद्र आव्हाड जी आज जनसुरक्षा विधेयक सभागृहाच्या पटलावरती मांडलं जाणार आहे, परंतु त्या सगळ्या असं आम्ही आता विचारलं, अजून मांडणार नाही आहे। याच्याबाबत धीर गंभीर चर्चा करावी लागेल। माझं स्पष्ट मत आहे की डावी विचारसरणी नावाची विचारसरणी ह्या भारतात अस्तित्वात आहे, जगात अस्तित्वात आहे। राईट लेफ्ट अँड सेंटर ऑफ लेफ्ट अशी एक विचारसरणी आहे। लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे काय असते मला कळलेलंच नाही। सरकारने काही बाबतीत भूमिका थोडीशी मवाळ केली आहे, जसं अर्बन नक्सल बोलत होते, अर्बन नक्सल हा शब्द काढलाय। पण काही गोष्टीमध्ये सरकारला परत आपली भूमिका तपासून पाहावी लागेल। काही गोष्टींना आम्ही त्यांच्याबरोबर नाही राहणार। पण जितेंद्र आव्हाडजी खरं तर डाव्या कडव्या संघटना यामध्ये उल्लेख केला आहे, उजव्या संघटनांचा का उल्लेख केला नाही? मी हा प्रश्न तिथे विचारला होता की फक्त डावेच कडवे आहेत का, उजवे कडवे नाही आहेत? कडवे तर सगळीकडे असतात, म्हणून तर वाटोळं होतं। फॅनॅटिझम कुठनं येतो? कडवटपणातनंच फॅनॅटिझम येतो। फॅसिझम कुठनं येतो? कडवटपणातनंच येतो। त्याच्यामुळे ह्याच्यावरती म्हणजे याचे दूरगंभीर काय परिणाम होणार आहे त्याचा विचार करायलाच हवा। त्यामुळे हा विधेयक जरी आलं, मला माहीत नाही विधेयक आज तरी घेणार नाही, तसं आता मी अध्यक्षांना विचारलं, ते म्हणाले आज घेणार नाही। पण याच्यावरती सगळ्यांना एकत्र बनवून आपल्याला चर्चा करावी। परंतु ह्या सगळ्या कडवट डाव्या संघटना म्हटल्यात, परंतु उजव्या संघटनांच्या लोकांचे देखील अनेक दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत। कर्नल पुरोहित असतील, साध्वी प्रज्ञा सिंग असेल, मग ह्या संघटनांना का उल्लेख करून घेत नाहीये? असं आहे की उजव्या विचारसरणीचं सरकार आहे, त्या विचारसरणीच्या पक्षाच्या साध्वी नाही म्हणत मी तिला कधी, प्रज्ञासिंग ठाकूर ही खासदार आहे। आणि ज्या IPS ऑफिसरनी त्यांना पकडलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं, ते त्यांच्या बाजूला खासदार म्हणून बसतात। त्याला काय सगळंच इथलं काढून इथे बांधलेली आता परिस्थिती आहे लोकशाहीमध्ये। परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की कडवी डावी संघटना ही आम्ही आणलेली टर्मिनॉलॉजी नाही आहे, ही काँग्रेसने आणलेली ही टर्मिनॉलॉजी आहे कडवी डावी संघटना। ते काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे की तुम्ही जो कायदा आणताय त्याच्यातनं तुम्ही नाहक कोणाला तरी त्रास देण्याचा संभव दिसतोय, तो होता का? मोहन भागवत आहेत जे संघाचे सरसंघचालक आहेत, त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं विधान आहे, 75ची शाल अंगावर ज्यावेळेस ओढतो ना त्यावेळेस निवृत्ती घ्यावी लागते, असं एक सूचक वक्तव्य केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी याच वर्षी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होणार आहे। त्यांचा रोग त्यांच्याकडेच आहे का या सगळ्या? मी काय मोहन भागवतांना ओळखत नाही, माझी काय त्यांची म्हणजे त्यांच्या भाषेतलं ममत्व, त्यांच्या खाणाखुणा काय आहेत हे समजणं इतकं मी काय RSSची जवळ नाही आहे। त्यांच्या मनात काय मला माहीत नाही, पण तुम्ही शब्दाचा अर्थ विचाराल तो कहीं पे इशारा, कहीं पे निशाणा और कहीं पे इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील आपल्या निवृत्तीच्या संदर्भात म्हणतात आहेत की ज्यावेळेस मी निवृत्त होईन त्यावेळेस मी नैसर्गिक शेती करेन म्हणून। कुठे करणार आहे माहीत नाही बाबा, ते शेतकरी आहेत, मला त्यांच्याबद्दल काही फार माहिती नाही, त्याच्यामुळे बोलणं संयुक्तिक होणार नाही। परंतु आज ही संपूर्ण जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात सांगोपांग चर्चा घडून आली पाहिजे, कारण की जवळपास ते 12,000 गृहात कामकाज होतच नाही आहे। घाईघाईत काहीतरी आटपायचं म्हणून कामकाज चालू असेल तर विधानसभेत यायलाच अर्थ राहिलेला नाही। आमचा पहिल्या आठवड्याचा प्रस्तावाचा अजून चर्चा पूर्ण झाली नाही, तो दुसरा प्रस्तावाला आमचा तिसरा प्रस्ताव यायचा आहे, अजून अंतिम आठवडा प्रस्ताव यायचा आहे। आम्ही या अधिवेशनाची वाट बघत असतो की लोकांच्या समस्या या सगळ्या आम्ही या सभागृहात घेऊन जाऊन मांडू, ते मांडायला मिळणार नसतील तर मग काय सभागृहात यायचं आणि काय बोलायचं? काल संजय गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। खरं तर त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं तर त्यांच्याकडनं मारहाण केली जाते, आमदारांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं तर मारहाण। मग जनतेला जर निकृष्ट दर्जाचे रस्ते दिले जातात, निकृष्ट दर्जाचे हॉस्पिटल्स दिले जातात, मग त्यावेळेस जनतेनं कोणाला मारहाण करायची हा सोशल मीडियामध्ये लोक प्रश्न विचारतात आहेत। प्रामुख्याने प्रश्न असा आहे की त्यांचं वागणं हे अत्यंत चुकीचं होतं।
एका आमदारांनी कसं वागावं ह्याला सुद्धा मर्यादा आहे. ठीक आहे, आम्ही चिडतो, आम्ही भडकतो, माणसं आहोत, पण काही ठिकाणी आपल्या मर्यादा ठेवाव्या लागतील. आणि हा प्रश्न रास्त आहे की जर आमदार करत असतील तर जनतेने कायदा का नाही हातात घ्यायचा? घ्यावा. जर तुम्ही घेऊन तुमच्यावर गुन्हे दाखल होणार नसतील, त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल झाला आहे? म्हणजे आम्ही तेच म्हणतो ना, ह्या राज्यामध्ये लोकांनी खून केले, त्याचे पुरावे सापडले तरी पोलीस गुन्हे घेत नाही. मी सभागृहात मांडणार आहे, खून करून पुरावे देऊन सुद्धा ठाणे पोलीस गुन्ह्यामध्ये नाव आहे तरी आजपर्यंत चौकशी करत नाही. त्या गुन्हेगाराबरोबर पोलीस फिरताना दिसतात. अरे काय चालवलंय का महाराष्ट्रामध्ये तुम्ही? आमदारांनी मारायचं, कार्यकर्त्यांनी खून करायचे, आणि तरी सगळं अलबेल आहे, सब कुछ ठीक आहे. मग तो गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे की राजकीय कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे, त्यामुळे ह्या सगळा वरद असतं त्याला वारंवार लाभतो? तो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे अजित पवार गटाचा आहेत, ते सदस्य आहेत, मोठा माणूस आहे. खुनाचे सगळे पुरावे दिलेत. त्यांच्या लहान पोरी आहेत, एक 12 वर्षाची, एक 17 वर्षाची आहे. ती रडत रडत मुलाखत देते. स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी त्यांना सांगितलेलं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ. त्या पोरी म्हणतात, साहेब तुम्हीच आम्हाला सांगितलेलं न्याय देऊ म्हणून विरोधी पक्षात असताना, आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत, आम्हाला न्याय द्या. त्या पोरींकडे बघून मी माझं हृदय असं कालवा झालं. यार काय कॉन्फिडेंटली बोलतात त्या पोरी, लढण्याची जिद्द बघ. आणि ते काय बोलल्या माहिती आहे? आम्हाला जिद्द कुठनं आली? वैभवी देशमुख, संतोष देशमुखच्या पोरींनी जी लढाई लढली ती आम्ही आमच्या बापासाठी लढू, असं त्या पोरी बोलतात. परंतु मग अजित पवारांचा या सगळ्यावरती वर्द असतंय का? ज्या पद्धतीने एक खून होतो ठाण्यात आणि त्या खुनाच्या संदर्भात कोणतीच कारवाई केली जात नाही, आरोपी मुकाट फिरतात आहेत सगळे, कुटुंबियांनी नाव घेऊन सुद्धा. ही केस दाबली कशी गेली याचा इतिहासही मला माहिती आहे. त्या इन्स्पेक्टरची बदली कशी झाली हेही मला माहिती आहे. त्या इन्स्पेक्टरला फोन कोणी केले हे पण मला माहिती आहे. आत्ता जो इन्स्पेक्टर चौकशी करत होता त्याला किती पैसे मिळाले हेही मला माहिती आहे. तो इन्स्पेक्टर सदरच्या आरोपीबरोबर कुठे कुठे फिरला हेही मला माहिती आहे. सगळ्या सभागृहात काढणार आहे आणि पुराव्यासकट काढणार आहे. एक शेवटचाच प्रश्न सर, मराठी अमराठी हा सगळा वाद सुरू असताना निशिकांत दुबे हे यांनी एक ट्विट केलेलं होतं की मराठी माणसांना आम्ही आपटून मारू म्हणून. त्याच निशिकांत दुबेंचं मुंबईत घर आहे तब्बल 1600 स्क्वेअर फूटचं, तेही खारला. असं आहे, बोलायला सगळं ठीक आहे, मजा करायला तर मुंबईतच यावं लागतं ना. पण मग मुंबईमध्ये घर घेण्याची म्हणजे वेळ काय येते? एवढा मराठी माणसांबद्दल त्यांना द्वेष आहे. तर असं आहे की राजकीय हा पूर्ण मुद्दा, हा बिहार इलेक्शन, मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आलेलं आहे. अमराठी विरुद्ध मराठी वाद पेटवायचा आणि आपल्याला निवडणुकांमध्ये फायदा करून घ्यायचा, हा एक टाकलेला BJPने ट्रॅप आहे. आणि त्या ट्रॅपमध्ये मराठी माणसाने अडकू नये असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर कडव्या डाव्या संघटनांचा उल्लेख जो आहे तो जनसुरक्षा विधेयकामध्ये केला आहे. मग उजव्या संघटनांना त्या जनसुरक्षा विधेयकामध्ये का घेतलेला नाही असा प्रामुख्याने सवाल जो आहे तो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत बोलताना उपस्थित केला आहे. कारण की डावे विचारसरणी आणि डावी संघटना याची व्याख्या नेमकी काय आहे या सगळ्या संदर्भातली स्पष्टता जी आहे ती या विधेयकामध्ये नक्कीच आली पाहिजे असं ठाम मत जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.